सर्वप्रथम MS मीडिया टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. अध्यक्ष साहेब, आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या निःशुल्क नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या संपूर्ण शिबिरामध्ये नागरिकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, किती नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, ज्या लाभार्थ्यांना पुढील उपचार किंवा ऑपरेशनची गरज आहे त्यांच्यासाठी काय व्यवस्था करण्यात येणार आहे, तसेच आगामी काळात औसा शहरासाठी आपल्या कोणत्या योजना आहेत, या संपूर्ण आयोजनाबाबत आणि पुढील वाटचालीबाबत आपण काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुलेमान राजे शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आज वार्ड क्रमांक 10 मध्ये रफिकभाई मुंगले आणि माजी नगराध्यक्ष सय्यद खादर साहेब यांच्या पुढाकारातून हे नेत्र तपासणी व चष्मे हे शिबिर आज या ठिकाणी अजूनही चालू आहे. आता 6 वाजण्याची वेळ होत आहे आणि सकाळी 10 वाजेपासून महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि यामध्ये 2 मशीन्स जे अत्याधुनिक आहेत आणि जे स्टाफ जे आहेत, तपासणी करणारे डॉक्टर हे सुद्धा ट्रेंड आहेत असे हे बोलावण्यात आले होते. आणि आतापर्यंत रिस्पॉन्स बघता टोटल संख्या 600च्या वर गेलेली आहे. अजून शेवटचा आकडा थोड्या वेळात हे सांगतील. परंतु मला आज या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी शहराच्या सर्वच भागामध्ये हे नेत्र तपासणीचे ही गाडी बोलवून, लाल कलरची गाडी होती आणि या ठिकाणी सुद्धा एक कॅम्प घेतला होता. शहराच्या सर्वच भागामध्ये हे कॅम्प घेतले होते. परंतु आजची गरज लक्षात घेता दर 1.5-2 वर्षांनी नंबर मध्ये फरक येतो आणि आपले चष्मा सुद्धा तुटफुट होते. त्याच्यातून त्याच्या ग्लास जे आवश्यक जो बदल करायचा असतो तो सुद्धा या ठिकाणी करणे गरजेचं असतं. अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे दर 2 वर्षांनी हे कॅम्प रिपीट करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला आज वार्ड क्रमांक 10 मध्ये जो प्रतिसाद बघता सर्वच वार्डामध्ये औसा शहराचं हे मोफत आपण शिबिर आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. आणि निश्चितपणे आपण एवढ्यावर या ठिकाणी थांबत नाही, तर घरी स्वतः आपण जाऊन आपले नगरसेवक असतील त्यांच्या सोबत जाऊन त्या ठिकाणी हे घरपोच सुद्धा आपण चष्मा त्यांना भेट म्हणून देतो. आणि त्याचबरोबर आजच्या या शिबिरामध्ये असंही मला लक्षात आलं की काही जे वयस्क होते किंवा महिला होते त्यांच्या डोळ्यांना ऑपरेशन्सची सुद्धा गरज होती. त्याचे स्वतः नोंदी मी माझ्या मोबाईल मध्ये घेतलेली आहेत आणि त्यांचे क्रमांक सुद्धा घेतलेले आहेत. त्यांना पुढील योग्य ते तपासणी करण्यासाठी योग्य ते दवाखाना चांगला बघून त्यांच्या त्या ठिकाणी ही सोय करणे योग्य आहे. आणि निश्चितपणे ते आम्ही करूच, कारण डोळे नीट असतील तर आपण हे जग या ठिकाणी पाहू शकतो, नाहीतर अंधारच आहे. त्यामुळं हे काम पुण्याईचं काम आहे आणि निश्चितपणे ते आम्ही करतच राहू. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यपूर्ण आमचा हे उपक्रम, ही सेवा आपण या शहरामध्ये चालू ठेवलेली आहे आणि ती परंपरा हीच आपण पुढं अशीच या ठिकाणी ठेवू, याचा मला आपल्या सर्वांना या ठिकाणी माझा शब्द आहे. आणि निश्चितपणे हे जे कार्य आहे ते कार्य आवश्यक आहे, काळाची गरज आहे. आणि आम्ही जो शब्द गेल्या निवडणुकीमध्ये जे जनतेने भरभरून असं आम्हाला प्रेम दिलं होतं, त्या लोकांना आम्ही शब्द दिला होता की या शहराचा सर्वांगीण व समतोल विकास करू. आता सर्वांगीण विकास
म्हणजे काय, केवळ गटार, रस्ते, लाईट्स, पाणी इत्यादी करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहेच, परंतु सर्वांगीण विकास म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये विकास झाला पाहिजे, आरोग्य सेवेमध्ये पण झाला पाहिजे. आणि हे करत असताना इतरही ज्या काही बाबी असतात त्या बाबीकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही या शहराचे उद्यान व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत आहोत, नवीन उद्यान निर्मिती करत आहोत. त्याचबरोबर या शहरामध्ये सिटी बस सेवा आम्ही चालू करत आहोत. या शहरामध्ये नागरी दवाखाना आम्ही संकल्प केलेला आहे, त्या संदर्भात निविदा काढलेली आहे, आरोग्य साहित्य मागवलेलं आहे. त्याचबरोबर या ॲम्ब्युलन्स आम्ही घेतलेली आहे. हे म्हणजे निविदा प्रक्रिया चालू आहे. आणि हे असे शहरामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र व्यवस्थितरित्या आम्ही चालू केलेले आहे. आज 100वर मुलं या ठिकाणी अभ्यास करत आहेत. कारण आज रोजी आपण बघा किती जाहिराती निघालेल्या आहेत, किती भरती चालू आहे, आपली मुलं किती माग आहेत. आता खरं पाहता 100 मुलं या ठिकाणी अभ्यास करत आहेत, फक्त 100. आज खरं पाहता 3 मजली इमारत आहे, ती फुल चालली पाहिजे. आज किती जाहिराती, किती संधी आहेत तुम्हाला. आणि हा ब्रेक, जो संधीचा ब्रेक होता, नोकरीचा ब्रेक जो होता, तो गेल्या अनेक वर्षापासून जागाच निघाल्या नव्हत्या. आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघाल्या असताना आपली मुलं या ठिकाणी अभ्यास करायला येत नाहीत, ते चुकीचं आहे. सर्वजण या ठिकाणी यायला हवं. आज स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये 26 मुली हे या ठिकाणी अभ्यास करीत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने हे सेंटर आपल्याकडं चालू आहे. आणि निश्चितपणे असेच लोकोपयोगी उपक्रम हे आम्ही पुढेही चालू ठेवत राहू. आज सुलेमान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो प्रयोग केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आणि वाढदिवस साजरा करताना अशाच पद्धतीचा वाढदिवस माझ्या मते इतर राजकारण्यांना सुद्धा आपण याचा अवलंब करावा, असं या ठिकाणी आवाहन मी करतो. तर आपण ऐकलात नगराध्यक्ष अफसर शेख यांनी या नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून 600हून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. पुढील काळातही अशा आरोग्यविषयक उपक्रमाचा विस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. औसा येथून MS मीडिया TV मी वसीम सिद्दीकी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो नाही केले असेल तर फॉलो करा. थँक्यू. जय हिंद.